आत्ताची निवडणुकीला सामोरे जात असताना आपण आघाडी करावी असं सर्वसामान्य कार्यकर्ते असतील प्रत्येक पक्षाचे, त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रतिनिधी मला म्हणायचे, पवारसाहेबांच्या पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हेंना म्हणायचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंची नॅचरल अलायन्स असल्यामुळं त्यांना पण आपण बरोबर घेऊ असं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं. मग सगळ्या लोकांची चर्चा करून आम्ही ही आघाडी स्थापन केली आहे. आणि ही आघाडी स्थापन करत असताना सीट शेअरिंग कसे करायचे ते सीट शेअरिंगबद्दल आमची चर्चा होत असताना दादांनी पण मला आणि डॉक्टर अमोल कोल्हेंना सांगितलं की आपलं भविष्यात एकच व्हायचं आहे, तर कशाला मग हे चिन्ह आणि ते चिन्ह करतो, त्यापेक्षा एकाच चिन्हावर आपण सगळेजण एकत्रित लढू. म्हणून आम्ही ते घड्याळ चिन्ह घेऊन पुढं जाण्याचा निर्णय घेतला. आणि दादांची ती इच्छा होतीच आणि ती सगळेजण मिळून पूर्ण करतीलच, त्यांनी मला पण सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही काम करू किंवा ते होईल. त्याच्यामध्ये आता थोडं प्लस मायनस होत राहतं. आताच्या बातम्या टी व्हीवर जे पाहतात की असं होईल का नाही होईल का, थोडं होणार, पण चर्चेने तो प्रश्न मिटेल आणि सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होईलच. शरद पवार साहेबांनी आज पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं काल की कोण उपमुख्यमंत्री होणार आहे मला माहित नाही, किंवा जे काही घडामोडी चालले त्या मला माहित नाही. आणि हे स्वतः ते पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात, त्यांना काय सांगायचं. बघा, आता पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत. ते जर एखादी गोष्ट बोलले असतील तर त्याच्यावर मी बोलणं तरी योग्य किंवा उचित नाही आहे. पण सर्व व्यवस्थित होईल, म्हणजे एकत्रित राष्ट्रवादी पुढं जाईल असा माझा विश्वास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इकडचे आणि तिकडचे जे काही घटक आहेत माझ्या लेवलचे, माझ्या योग्यतेचे, त्यांच्यावर पण मी चर्चा करतो. आणि सगळ्यांची भावना ती आहे आणि म्हणून सगळ्यांचा रेट असल्यावर ते एकत्र जातं. मधला दुवाच अजितदादा होता, आता ते दादाच नाही राहिल्यामुळं काही कोऑर्डिनेशन राहत असेल. पण दादांची जी इच्छा आहे ते आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आणि ते करण्यासाठी पण माझा हा हट्ट असणार आहे आणि ते होईल. पण साहेब एखादी गोष्ट बोलले तर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. त्याच्यामध्ये असं आहे का, आपले जे नेते आहेत समजा जयंत पाटील, सॉरी हे असतील बाकीचे नेते, तटकरे साहेब असतील, हे त्यांना विचारात घेत नाही किंवा सांगत नाही, परस्पर निर्णय घेतात असं दाखवायचंय असं वाटतं. त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. किंवा मुंबईला पण जे मीटिंग चालू आहेत किंवा बारामतीला पण जे मीटिंग चालू आहे त्याच्याबद्दल म्हणजे मला तरी वैयक्तिकरित्या काय माहीत नाही. मी पण तुमच्यासारखंच माध्यमातून ऐकतो आहे. आणि ते जे वरच्या गोष्टी असेल त्याच्यावर मी आत्ताच बोलणं योग्य नाही. शेवटी काय गोष्टी घडत असताना आम्हाला विचारणा झाली किंवा सगळ्या गोष्टी झाल्या किंवा खात्रीशीर काही गोष्टी आल्या तर आम्ही ते चर्चा करून त्यातून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल. पण दादांची इच्छा होती की राष्ट्रवादी एक करायची आणि ती राष्ट्रवादी एक झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. लाईव्ह ज्या घडामोडी चालू आहेत ना, बातमी दाखवलं जातं त्याच्यामध्ये एकंदरीत आता जे उत्तरडे साहेब होते त्याचप्रमाणे त्यांना कुठे विचारात घेतले किंवा त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारची चर्चा झाली, म्हणजे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा त्यांची कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा कुठल्याही त्यांना विचारायचं घेतलं शरद पवार असं म्हणतायत. पवार साहेबांनी एक गोष्ट सांगितलेलं आहे की आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कोणीतरी लगेच जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि अजितदादा जर आत्ता असते आणि अशीच एक आव्हानात्मक परिस्थिती काही निर्माण झाली असते तर अशी जर डायरेक्ट फील्डवर असले असते. म्हणून सुनेत्राताई आत्ता जे काही उपमुख्यमंत्री पदाची शपथ जर घेत असेल तर या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये दुःख बाजूला सारून एक जबाबदारी घेऊन पुढं जाणं, असं राजकीय जर इतिहास तुम्ही जर पहिल्यापासून जर पाहिला तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ते माहिती असेल. जेव्हा इंदिरा गांधीचं मृत्यू झाला त्याच्यानंतर जेव्हा राजीव गांधी आल्या त्यांच्या विधीनंतर काही तासात राजीव गांधींचा शपथविधी झाला होता. जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान असताना एक्सपायर झाले त्याच्यानंतर सोनिया गांधी हे तर विदेशातल्या, त्यांचा ॲक्सेप्टन्स भारतात होतं की नाही अशापासून प्रश्न चालू. त्यांना भारतातलं काय माहिती का नाही, तरी लोकांनी ठरवलं की त्यांना पक्षाचं नेतृत्व करायचं आणि त्यांनी सक्षमरित्या 10-15 वर्ष सांभाळला ना. म्हणून अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुनेत्राताई पवार जे काय मी त्यांना ओळखतो ते अत्यंत सक्षमरित्या पुढं नेण्याच्यामध्ये त्यांची सक्षमता आहे. ठीक आहे, यदा कदाचित गती कमी होईल पण ते सांभाळू शकतील असा माझा विश्वास आहे. म्हणून साहेबांनी पण स्वतः सांगितलं की अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर ती पवार फॅमिली असेल किंवा आता मी बघितलं की पवार पण पवार साहेबांच्या घरी जेवायला आता दुपारी किंवा भेटीसाठी
ते तिथे गेलेत. मी पार्थदाला पण फोन केला होता. ते म्हणले मी साहेबांकडे आलो आहे, मी आता जेवायला बसला आहे. मग ठीक आहे ना, अशी चर्चा होईल ना. आता तो वरच्या लेवलचा विषय आहे. म्हणून ते माध्यमांसमोर काय बोलले याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे योग्य होणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार घेत असेल तर विधिमंडळाची बैठक ही व्हायला पाहिजे. विधिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांचा विधिमंडळाचा गटनेता निवडणे, उपमुख्यमंत्रीपद कोणाला देणे, किंवा एक पक्षाचं नेतृत्व आहे आणि एक विधिमंडळाचं नेतृत्व आहे, ते नेतेपद आणि त्याचं बाकीचे निवड करणे, हा एक 2 वेगळे विषय. तर त्याच्यातून त्यांच्या हालचाली आणि ते वेगळे आहेत. आता इट इज टू अर्ली टू स्पीक समथिंग ऑन ऑल दिस इश्यूज. म्हणून पुढं माझा विश्वास आहे की ह्या सगळ्या गोष्टी चर्चात्मक पद्धतीने पुढं मार्गे निघतीलच. आता तुम्ही 2-3 दिवस बारामतीमध्ये होतात, अजितदादांच्या अपघाताबाबत चर्चा होतात, काही जण वेगवेगळ्या वावड्या पसरवतात. नक्की तिथे काय परिस्थिती, म्हणजे हा खरंच घातपात होता का खरंच अपघात होता, नक्की काय तुम्हाला काय तिथे काय माहिती मिळेल? हे बघा, आता तिथं नेमकी घातपात झाला का ॲक्सिडेंटच होता का पायलटची चुकी होती का विमानात बिघड होता, हे सगळ्या चर्चा जसं तुमच्या कानावर तसे माझ्या पण कानावर. जसं मी 3 दिवस तिथे तशा सगळ्या चर्चा, सगळ्या अँगलनी सगळ्या चर्चा पण तिथे चालू आहेत. पण त्याच्यावर असं होतं का तसं होतं, त्याच्या निष्कर्षापर्यंत मी येणं आणि त्याबद्दल सांगणं हे चुकीचं ठरलं. पण आता ते इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, तर ते इन्व्हेस्टिगेशनच्या भागातून ते कळेल नेमकी पायलट चुकीचा होता का, किंवा तांत्रिक बिघाड होती का, किंवा पायलट बदलला का, बदलला तर का बदलला, तांत्रिक बिघाड होती तर विमान कसं काय उडालं, हे सगळ्या ते इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यातून भाग आहे. आता चर्चा तर सगळीकडे चालू आहे, जशी महाराष्ट्रात चालू आहे, जुन्नरला चालू, पत्रकार लेवलला चालू, तसं तिथे गेल्यावर ते पण चालू होते. पण आता चर्चा चालू आहे. पण आता माणूस गेला याचं दुःख आम्हाला खूप मोठं आहे. म्हणजे काल मी ते करून सगळं जरी आलो तरी मला करमतच नव्हतं. पण सगळ्या लोकांचं आग्रह, किंवा तिथं मी जेव्हा सुनेत्राताईंना भेटलो, सुप्रियाताईंना भेटलो, पवार साहेबांना भेटलो, पार्थदादाला भेटलो, जयदादाला भेटलो, रोहितदादाला भेटलो, राजूदादांना भेटलो, रणजित अण्णांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. त्यांच्यावर चर्चा, त्यांच्या तिथे बसून राहायचं. पण तिथे फक्त दादा नव्हता, एवढंच होतं. पण तिथं चर्चा करून नाही म्हटलं आता पुढं जायचं. साहेब पण मला नाही, सावड्याला साहेबांचे 2 रोहित R.R. पाटील होते, शेजारी जयंत पाटील चिरंजीव होते, नंतर मी बसलो होतो. त्याच्या आधी मी साहेबांपाशीच होतो. काही नाही, साहेब म्हणले पुढं जायचं, आपलं पुढं जायचं, साहेब असं एवढंच बोलले ते मला. आपण मग अशी उदाहरणं दिली ती पंतप्रधान पदाबद्दल दिली, तर मृत्यू झाला समजा राजीव गांधी, इंदिरा गांधीचा असेल. नाही मी असं परंतु हे उपमुख्यमंत्री पद होतं, थोडं लेट सुद्धा घेता आलं असतं. इतकी घाई का नक्की? आता घाई का, कशाबद्दल लगेच केलं, किंवा अजून काही काही केलं ते सांगणं आत्ता लगेच सांगणं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा, घाई योग्य की अयोग्य? मला काय वाटतं त्याच्यापेक्षा सृष्टी जे खूप पुढचा विचार करतात त्या विचारानं त्या लेवलला मी नाही. परत पुन्हा आता अधिवेशन पण आहे 23 तारखेपासून. सगळ्या गोष्टी त्यातून प्रोसिजर्स आणि हे सगळे फॉलो करायच्या, तेच पुढं जायचं आहे. बजेटचं अधिवेशन आहे. आता बजेट अजितदादा स्वतः अर्थमंत्री होते. आता अर्थ खातं कोणाकडे जातं हे मला माहीत नाही, पण त्यातून सगळ्या गोष्टी असतील. आता ते काय असतील, काय मला काय वाटतं, मला काहीच वाटत नाही. माझ्यासमोर अंधार आहे, माझ्यासमोर माझा अंधार आहे. तर काय, माझ्यासमोर फक्त आता ही जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक आहे. पुढचं काय मी विचारही नाही, काय नाही, काय नाही. खरंच अंधार आहे, कारण माझी शक्ती संपलेली. पुढं काय करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. पण आता ही निवडणूक आहे, निवडणुकीत आपल्याला ताकदीने पुढं जायचं आहे, सगळ्यांना धीराने पुढं घ्यायचं आहे. मीच जर खचलो तर बाकीचे कसे काय करतात. म्हणून पुढची एक निवडणूक होसपर्यंत तर काय मला बाकीच्या वरच्या राजकीय याच्यावर बोलायचं नाही, पण आम्हाला सीट निवडून आणायचे. दादाने जे कामं केले त्याच्यामुळं लोक आम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान करणारच. तुम्ही मगाशी भाषणात सांगितलं की अजितदादांचा तुम्हाला फोन आला होता, म्हणजे 27 तारखेला. काय घडलं होतं? नाही संदीप भाऊ, तुम्ही आपण सगळे वरती मई लांडे आणि अश्विनी केदार यांच्या प्रचाराला वरती होतोच. तिथं माहिती आहे आपलं फोनला रेंज नसते, फक्त ते जिओच्या फोनला रेंज असते. म्हणून माझ्या फोनला तर रेंज नव्हती. पण अजितदाचा फोन आमचा ड्रायव्हर आहे बारको, त्याच्या फोनवर आला होता. आणि मी तिथं कुठल्या गावात तुम्हाला आठवत नाही, बहुतेक खैरे का खाटकळ्यामध्ये असेल. तिथून वरती आलं आणि ते म्हणले दादाचा फोन आला होता. म्हटलं काय म्हटलं, ते म्हणले पांडुरंग पवारची माघार झाली, एवढंच विचारलं.
मग मी सांगितलं, त्यांनी सांगितलं की मी सांगितलं नाही म्हणून माघार नाही झाली. ठीक आहे म्हटले. आणि म्हणलं अरे मला द्यायचा ना. त्याला नाही तुम्ही खूप खाली होते म्हणून माझं तुम्ही वरती आल्यावर मी सांगू एवढं झालं. नंतर मी घरी आल्यानंतर माझा रात्री 10-10:30ला फोन झाला त्यांच्यावर. प्रचाराची सभा. तर ते म्हणले परवा येऊ का, म्हणजे 29 तारखेला. म्हणलं परवा म्हणजे लगेच येईल, आता फक्त उद्या दिवस राहिला मला. तर आपण नंतरची तारीख देऊ. त्यानं नाही मी खेडला येणार जरी येतो. तर मी नको म्हणालो. मग 1 तारखेला आमच्या 2 सभेचं टायमिंग ठरलं. दुपारी 1 ते 4 असे 3 तास तुझ्याकडे आहे म्हटले. मग आहे तर मग आता कुठं कुठं जायचं म्हणून मी बऱ्याच जणांना फोन केले की आपल्याला 2 ठिकाणी घ्यायच्यात, तर 4-4 गट आपण कुठं एकत्र करू शकतो. अशी जरा आमची चर्चा चालली होती कसं कसं. तेवढंच माझं हे झालं. आणि सकाळी परत आर्वीला गेल्यावर सकाळीच ही बातमी आली असं झालं म्हणून. काय प्रतिक्रिया होती? आता काय प्रतिक्रिया देणार मी. शेठ, अजून एक प्रश्न आहे. पांडुरंग पवारांनी या अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात ज्या वेळेला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की काही दिवसांपूर्वीच अजितदादांचं आणि त्यांचं बोलणं झालं. तर असे बोललं जाते की अजितदादांचं आणि त्यांचं बोलणं त्यांच्या माघारीच्या संदर्भात झालं. त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं, तपशील कुठलं सांगितलं नाही. असं काय होतं का? दादांचा माझा पण फोन झाला आणि दादांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात, तुम्ही आजपर्यंत चांगलं काम केलंच आहे, पर पक्षाने अनेक वेळा संधी दिली, पण अजूनही पुढं काहीतरी करता येईल, तर तुम्ही काय असं हे करू नका, तुम्ही माघार घ्या. तर ठीक आहे. ते दादांना पण म्हटलं की मी घेतो माघार, मी माझ्या लोकांशी चर्चा करतो आणि घेतो, मी काय तुमचंच आहे असं एवढं त्यांचं बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर माझं त्यांचे पी आहेत डिकले म्हणून अजितदादांचे, ते डिकले साहेबांच्या फोनवरून परत दादांशी बोलणं झालं. त्याचा मेसेज पण आहे माझ्याकडं, तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी मला अजितदादांनी सांगितलं की आमचं असं बोलणं झालं. म्हणजे ठीक आहे, आता मग बहुतेक होऊन जाईल असं इथे. म्हणजे तीच दादांची आणि पांडुरंग पवार साहेबांची चर्चा झाली होती. त्यांनी माघार घेतली नाही तर अजितदादांची जी शेवटची इच्छा होती माघार घ्यावं असंच म्हणता येईल आपल्याला. शेवटची इच्छा त्यांची जी बोलणं झालं, हो, ती सगळ्यांचीच इच्छा होती. माझी पण इच्छा होती. वळसे पाटील साहेबांच्या बंगल्यावर पण आमची मिटिंग झाली माघारीच्या दिवशी सकाळी 10 वाजता. त्यामध्ये संभाजीशेठ चव्हाण होते, शिवाजीशेठ चव्हाण होते, मी होतो, पांडुरंग पवार साहेब होते, दिलीप वळसे पाटील साहेब होते, आणि ते आंबेगावचे तुमचे बहुतेक ते येवले महाराज पण होते. म्हणजे ते आमच्या मिटिंगमध्ये नव्हते पण असे जरा लांब बसले होते. तेव्हा पण साहेबांनी सांगितले की तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही मार्ग काढला पाहिजे, नवीन पोरं करतात तर जरा थोडंसं थांबलं पाहिजे. त्याने त्यांची भूमिका मांडली, आमची तिथे चर्चा झाली बरेचसे काय काय ते. पण वळसे पाटील साहेबांची पण तब्येत बरी नव्हती. म्हणलं मी 3-4 दिवस बाहेर नाही, मी कुठं बाहेर पडत नाही, खास तुम्ही याचंच म्हणून मी बाहेर आलो आहे. आणि मग ते नंतर आतमध्ये गेलो. ठीक आहे म्हटलं ते. पण त्यांच्याशी पण मी नंतर इंडिव्हिज्युअली बोललो. तर ते म्हणलं मी काही लोकांशी चर्चा करतो, मी करतो. म्हटलं तर लोकांमध्ये गेलं तर लोक नाहीच म्हणणार, तर तुम्ही तरी नाही प्रमुख काही 4-5 जणांशी त्यांच्यावर चर्चा करतो असं एवढं सांगून ते गेले. पण त्यांनी काही माघारी घेतलेलं आहे. अजितदादांचा शब्द पाळला नाही त्यांनी. आता त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे सर्व कार्यकर्ते असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि लोकांच्याकडं माझी हीच विनंती राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत, कल्पना वैभव काळे, पंचायत समितीचे उमेदवार संभाजीशेठ चव्हाण, आणि इकडचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे, त्यांच्या पाठीमागे भरभरून ताकद लावा, तरच खरं ही अजितदादांच्या उमेदवाराला आदरांजली ठरेल. आणि पांडुरंग पवार साहेबांनी त्यांनी स्वतःहून तालुका अध्यक्षपदाचा राजीनामासुद्धा दिलेला आहे. आम्हाला काय पक्ष संघटना थांबवता येणार नाही. आम्ही विकास बळीराम दरेकर हे गुंजरवाड्याची त्यांची पक्ष संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि पक्ष हा पुढं चालतच राहील. विकास कामं प्रत्येक गावामध्ये केली ही अजितदादांच्या माध्यमातून झाली. तर प्रत्येक नागरिकांनी अजितदादांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहावं अशीच माझी सर्व नागरिकांना नम्रतेची ही विनंती राहणार आहे. निवडणुका झाल्यानंतर निकाल जोडी लावत त्याच्यात पांडुरंग पवार जर परत तुमच्याकडे आले तर तुमच्या भूमिका काय? नाही ना, आता पक्षाची शिस्त जर मोडली असेल तर पक्षाने अशा शिस्तीच्या कारवाई केलेल्याच आहेत.
माझ्या वैयक्तिक भूमिकेवर असं हे नाही. असं जर झालं तर आओ जाओ घर तुम्हारा असं पक्षात थोडी चालणार आहे. असं चालणार नाही. शेवटी पक्ष जर डॅमेज एखाद्या व्यक्तीमुळे होत असेल त्यांच्या कृतीमुळे, तर जर पक्ष निश्चित प्रकारे विचार करेल. पण आता त्यांचं काय करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे नसल्यामुळं जे काही श्रेष्ठी असेल, पक्ष संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, ते त्याच्या बाबतीत निर्णय घेतील काय करायचं काय नाही ते. पण निवडणूक झाली आणि परत येणं वगैरे असं चालणार नाही. अजितदादांच्या मृत्यूनंतर दुखवटा जाहीर करण्यात आला होता. मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी कुसूर सावळगाव गटामध्ये आशाताई बुचके किंवा काय अन्य उमेदवारांनी कार्यक्रम आयोजित केला. तिथं उमेदवारांनी नाचगाणी केली. काय सांगत होतं? काय झालं का असं? हो, ठीक आहे, आता दुखवटा पाळला तर सगळ्यांनी तो पाळला पाहिजे. असं करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. पण सगळ्यांनी ते तारतम्य पाळलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, इतर ठिकाणी पण दुःख होतात त्याच्यामुळं. म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे हे आता आमच्या घरात आणि पक्षाचं आहे, पण इतर पक्षाचं पण जरी झालं, समजा बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जेव्हा झालं होतं तेव्हा पण काहीतरी 2 का 3 दिवसात दुखवटा होता. सगळ्यांनी तो पाळला. किंवा हे जरा थोडंसं योग्य नाही, किंवा हे तारतम्य प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पाळलं पाहिजे. साहेब, काल जुन्नर तालुक्याच्या आमदार शरद सोनवणे यांनी शोकसभेचं आयोजन केलं. आपण त्या शोकसभेला उपस्थित नव्हता आणि आता आपण मगाशी घोषणा केली का पुन्हा एकदा शोकसभा घ्यायची. नक्की काय होतंय? नाही, शरददादांनी शोकसभा जी घेतली किंवा अन्य सगळ्या लोकांनी शोकसभा घेतली, त्यांचं मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवार परिवाराचा मी एक घटक या नात्याने आणि बेनके परिवाराच्या वतीने त्या सगळ्या व्यक्तींचे मी ऋणीच आहे. पण सर्व पक्ष शोकसभा जर घ्यायची होती तर सर्व पक्षाचे तालुकाध्यक्ष असतील, निदान त्यांच्यावर जर चर्चा झाली असेल तर आपण अजून मोठी केली असती. किंवा मी 3 दिवस बारामतीला होतो, तिथे सावडण्याच्या कार्यक्रमाला तिकडे होतो, तर आपण जरा तारीख बदलली असती, पण वेळ बदलली असती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. ते आमदार आहेत ना, म्हणजे त्यांनी घेतल्याच्याबद्दल मला दुमत नाही, पण असं केलं असतं तर आता बरं झालं असतं असं मला वाटतं. म्हणून आता त्याच्यामध्ये बरेचसे लोक नव्हती, ते सगळ्या लोकांचं मला मत आलं की आपण असं घेऊ. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पवार कुटुंबाचा एक घटक या नात्याने आम्ही पण ती सर्व पक्षीय शोकसभा घेतो आहे. पण आम्ही सर्वांना विश्वासात घेणार आहे. आमचे सगळे तालुका अध्यक्ष, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचे तालुका अध्यक्षबरोबर कोऑर्डिनेशन करून त्या शोकसभेचं आयोजन करण्यासाठी आम्ही काम करणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महेश लांडगेंनी अतिशय खालच्या पातळीवर अजित पवारवर टीका केली. नंतर त्यांनी आता माफी मागितली आणि अजित सृष्टी उभारणार अशी घोषणा केली. काय वाटतं? अजितदादांचं योगदान जे आहे हे पिंपरी चिंचवडच्या प्रति खूप मोठं आहे. महेशदादा पण जे काही आज पण राजकारणामध्ये मोठे झाले हे अजितदादांमुळेच आहे. ठीक आहे, नंतर ते आमदार झाले, भारतीय जनता पार्टीमुळे अजून मोठे आले. प्रत्येक माणसाने मोठं व्हावं नाही असं नाही आहे, पण मोठं होत असताना ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याप्रती आपण काय भाषा वापरतो याचं भान जरा असलं पाहिजे. दिशा बदलू शकते ना, मी नाही म्हणत नाही, पण दिशा बदलल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केले ते जरी काय बोलले तरी ते वडिलकीच्या नात्याने बोलले, त्यांचा अधिकार आहे, ते हक्क आहे. पण आपण उलटं काही बोलायचं, असं करायचं, असं हे योग्य नाही. आणि माणूस गेल्यानंतर माफी मागणे हे करणं, आता माणूस गेल्यावर स्मशानभूमी सगळेच त्याच्याबद्दल चांगलं बोलतो. म्हणजे एखादा त्या पात्राचं नसेल तरी म्हणतात चांगला होता रे, असं झालं रे, तसं झालं रे, असं काय काय बोलतात. पण ठीक आहे, अजितदादांची नावाने किंवा अजित पवारांची सृष्टी उभी राहते, त्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला, त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे आमच्या मनामध्ये समाधान आहे. साहेब, पुन्हा एक प्रश्न, ठीक आहे, तुमच्या पातळीवरचा नाहीये, मला सांगत अजित पवारांनी आणि शरद पवारांनी आता जिल्हा परिषदेमध्ये आघाडी करायचं ठरवलं होतं, तसं झालं. पण नक्की काय होतं? ते तात्पुरतं होतं की यापुढेही पक्ष दोन्ही एक पक्षामध्ये विलीन होणार? पुढं सगळे एक होणार होते आणि ते सत्तेत सहभागी होणार होते की कसं? ते मला नाही माहिती. अजित दादा सत्तेतून बाहेर निघणार आहे अशी काही चर्चा होती? नाही, त्याच्याबद्दल नाही मला माहिती.
आता ही जी तुम्ही मोठा अजितदादांनी पण बांधली, सत्तेत राहू नाही तर विरोधात राहू, पण एक राहावं ही माझी इच्छा आहे. शरद पवारांनी शपथविधीला जावं असं वाटतं सुनेत्रा पवारांच्या. आता कुटुंब म्हणून जायला काही हरकत नाही, पण आता त्यांच्या लेवलचा विषय असल्यामुळं मी असं सजेशन करणं किंवा हे सांगणं हे चुकीचं राहील असं वाटतं मला. म्हणून त्याच्यावर तर काय मी ठामपणे भाषण म्हणजे शकत नाही, त्या लेवलचा पण मी नाही. हे ज्या मोठ्या पातळीवर ज्या उलटसुलट घडामोडी होत आहेत अजितदादांच्या जाण्यामुळे, त्याचा परिणाम आता म्हणजे आपल्या आघाडीवर होतोय. नाही नाही, आघाडीवर परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी एक राहावी याच्याकरता मी वैयक्तिक अतुल बेनके आहे, त्याच परिवारातला एक छोटासा घटक जरी असलो तरी माझी भावना त्यांच्याप्रती सांगणार आहे. विसंगती येणार नाही. विसंगती जरी आली तरी मी माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये 2 राष्ट्रवाद्या आणि आमची उबाटाची जी आघाडी झाली ती आता इथून पुढं वेगळीच होऊन देणार नाही. आम्ही असंच एकत्र पुढं जाणार.